श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्मा, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकुणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व दयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागविती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदार्थ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना धरोनी चित्ती. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणिता गजासी प्राण येऊनी, तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांचे सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ. भक्तजन तारण्यार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृतम. नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त. 10मोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.